पुण्याच्या लोकसभेचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपल्या बरोबर आहेत। आज विजयाचा दिवस आहे, का वाटतं, का निकाल लागेल? याच्यामध्ये पुणेकरांचा कौल माझ्या बाजूने हा माझा विश्वास आहे। पहिल्या फेरीचे निकाल यायचे, निकाल आले की मी तुमच्याशी बोलतोच। आरोप प्रत्यारोप झाले, निवडणुकीचा तो दिवस जेव्हा उमेदवारी जाहीर झाली, आज निकालाचा दिवस, का वाटतं दोन्ही दिवसांमध्ये काय फरक आहे आणि का वाटतंय? ना आज सगळं लक्ष मागं नाही, आज निकालाकडे लक्ष आहे। आरोप प्रत्यारोप झाले, ते आता मागचा गेला, आता आजचा निकाल काय होईल त्याच्यानंतर पुढे बोलू आपण। त्या ईव्हीएम मशीन बद्दल तुम्ही गौप्यस्फोट केला होता, ज्या काही आपल्याला ज्या शंका आल्या त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण पत्र दिलं, ते शंकेचं निरसन आपल्याला होईल असं वाटतं। पुणेकरांचा किती टक्के विश्वास तुमच्या बरोबर? माझ्या बरोबर पुणेकर आहे, टक्के नाही 100% नाही। आज विजयाची निश्चिती किती? विजय माझाच होणार आहे, पुणेकर जिंकणार आहे, पुणेकर गुलाल खाणार आहे। बारामतीचा काय अंदाज आहे? सगळीकडे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इंडिया फ्रंटचे उमेदवार निवडून येताना दिसते। आता देशामध्ये राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी अशी लढत आहे आणि एकीकडे पुण्यामध्ये मुरली अण्णा मोहोळ यांच्या विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत आहे. मोदी माझी निवडणूक, मुरली मोहोळ त्याला कुठं मत मागितलं? पण मग आता अंदाज काय आहे, म्हणजे मोदींविरुद्ध तुम्ही जिंकणार का? 100% जिंक, पुणेकर जिंकणार आहे। एकीकडे मुरली मोहोळ म्हणले मी 1000% जिंकणार आहे, तुम्हाला किती 1000% विश्वास आहे? मी 1000% कधी जायचं, 100% जायचं, 100%। परीक्षेला त्या दिवशी बसला होता, आजचा रिझल्टचा आकडा किती असणार आहे? आता 1-2 फेऱ्या होत्या, मी लगेच सांग 2 फेऱ्या की तुमच्याशी बोल। विजयाची निश्चिती किती? 100% निवडून येणार। नक्कीच आपल्या बरोबर रवींद्र धंगेकर होते आणि विजयाची निश्चिती ही 100% आहे असं त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी।